जागतिक अस्थिरतेच्या वातावरणात भारत आर्थिक, सामाजिक आणि राजकीय स्थैर्याचा स्तंभ म्हणून जगासमोर आदर्श ठरत आहे. संसदेतील अभिभाषणात राष्ट्रपतींचे गौरवोद्गार. मध्यम वर्गाची स्वप्न साकार करण्यासाठी सरकार वचनबद्ध असून महिला, शेतकरी, गरीब आणि युवा वर्गाला सरकारचं प्राधान्य असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर काँग्रेस नेत्यांची प्रतिक्रिया दुर्दैवी आणि अनावश्यक असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रपती भवनाकडून व्यक्त. पंतप्रधानांनीही नोंदवला निषेध. देशाचा वास्तविक विकास दर 6.4% राहण्याचा अंदाज आर्थिक सर्वेक्षणात व्यक्त. कृषी आणि सेवा क्षेत्राच्या स्थिर प्रगतीचा सर्वेक्षणात विशेष उल्लेख. महागाई दर नियंत्रणात राहण्याची अपेक्षा. देशात दरवर्षी 80 लाख रोजगार निर्मिती करण्याचं उद्दिष्ट अहवालात व्यक्त. यंदाच्या अर्थसंकल्पात गरीब आणि मध्यम वर्गावर कृपा व्हावी तसंच महिलांना देखील मोठ्या प्रमाणात लाभ मिळावेत, पंतप्रधानांनी व्यक्त केली अपेक्षा. 2014 नंतर पहिल्यांदाच संसदेच्या अधिवेशनापूर्वी परकीय शक्तींकडून अधिवेशनात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न नाही, पंतप्रधानांनी केलं अधोरेखित. पुढच्या 5 वर्षात एकतरी विश्व मराठी संमेलन परदेशात घेऊ. तिसऱ्या विश्व मराठी संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आशा. राज्य सरकारचा पहिला साहित्य भूषण पुरस्कार मधु मंगेश कर्णिक यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान. एकोणीस वर्षाखालील महिलांच्या T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत इंग्लंडला नमवून भारताचा अंतिम फेरीत प्रवेश. आणि 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत 7 सुवर्ण, 16 रौप्य आणि 9 कांस्य अशा एकूण 32 पदकांसह महाराष्ट्र पदक तालिकेत तिसऱ्या स्थानी.